बिल्डिंगचं काम मंजूर असताना अद्याप ते सुरू का नाही झालं? विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे यांनी त्या कामाचे भूमिपूजन केले असताना आणि निधीही मंजूर असताना ते अद्याप 1.5 ते 2 वर्ष होत आले. ते काम मंजूर असताना ते काम कुठल्याही प्रकारचे म्हणजे चालूच झालेलं नाहीये. आताचे तिथले स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी हे जे विकास कामं मंजूर आहेत हे करून घेण्याकडे जास्त लक्ष द्यावे. टीका टिप्पणी करण्याकडे लक्ष देण्यापेक्षा तालुक्यातील विकास कामांवर जास्त लक्ष दिले पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. प्रशासकीय कार्यालयाचे संपूर्ण कार्यालय हे त्या एका बिल्डिंग मध्ये येणार आहेत. जे लोकांना जे प्रत्येक वेगवेगळ्या कार्यालयात जायला लागतंय किंवा लोकांना अडचणी होतात, प्रत्येक कार्यालय शोधायचे, प्रत्येक कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, या प्रशासकीय इमारतीचा असा फायदा होईल की संपूर्ण कार्यालय हे एकाच बिल्डिंग मध्ये येणार आहेत. त्यामुळे ती बिल्डिंग ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी. राजगड तालुक्याचा निधी मुळशीकडे वळवल्याबाबत तुमचं काय मत आहे? राजगड तालुक्यातील कोदवडी नदीवरील पूल हा पूर्वी अपघातामध्ये कोसळला. त्यानंतर तिथं जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर असताना दुसरे काम हे नाबार्ड मधून मंजूर झाले. जो पूर्वीचा जिल्हा नियोजनचा निधी होता तो त्यांनी स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतःच्या मुळशी या तालुक्यातील गावांमध्ये वळवला आणि राजगड तालुक्यात असंख्य काम प्रलंबित असताना किंवा तिथं खूप मोठ्या प्रमाणात काम ही करण्याची गरज असताना त्यांनी तो स्वतःच्या मुळशी या गावी मुळशी या तालुक्यात वळवला. तोच निधी हा राजगड तालुक्यासाठी वापरला असता किंवा भरपूर डोंगरदरे व मावळ भाग या गावात भरपूर कामं करण्यासारखे आहेत, त्या ठिकाणी तो निधी वापरावा हीच आमची राजगड तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अपेक्षा आहे. आणि तो जर निधी वळवला नाही परत राजगड तालुक्यासाठी तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही भव्य दिव्य असे मोठे आंदोलन करू.